शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागल्यानंतर आता सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। शिवसेना पक्षामधील सर्व शिवसैनिकांना नवी दिशा देण्याकरिता आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याकरिता शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शिबिरे घेण्यात येत आहे। त्याची सुरुवात मुंबईमधून करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये ही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिबिर घेणार आहेत। याकरिता जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी दिली। हे शिबिर यशस्वी करण्याकरिता दाजीपेठ येथे शिवसेना जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख अशा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती। शिबिर कुठे घ्यायचे, त्या शिबिरामध्ये काय विषय असणार आहेत, पदाधिकाऱ्यांच्या अडचणी काय, पक्षाच्या वाढीसाठी काय नियोजन आहे आणि आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने पक्षातील इच्छुकांची काय तयारी आहे या विषयावरती मंथन करण्यात येणार आहे। शिबिराकरिता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। भविष्यात हे शिबिर झाले तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची ताकद नक्कीच वाढेल आणि जास्तीत जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य निवडून येण्याकरिता वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षाही कोकिळ यांनी व्यक्त केली। कारण अख्ख्या सोलापूर जिल्ह्याचे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जे 11 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आहे। त्याच्यामुळे म्हणजे अजून ठरवलं नाहीये कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, किती तारीख किती मिळते, एप्रिलमध्ये मिळणार आहे की मे महिन्यात मिळणार आहे का परत पुढे जूनमध्ये जाते, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ते शिबिर घेणार आहे। त्याचं नियोजन शिवसेना भवनमध्ये सुरू आहे। मग त्या शिवसेना भवनच्या याच्यामध्ये सोलापूरची जी तारीख मिळेल त्या तारखेला आमच्या परत बैठका सुरू होतील नियोजनासाठी। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, विधानसभा संपर्क प्रमुख काशीनाथ बासुतकर, प्रशांत मडाळकर, उमेश सारंग, उपशहर प्रमुख अजय खांडेकर, पांडुरंग पवार, अतुल भवर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।